महाराष्ट्रात लहान मुलांचे आणि मुलींचे वाढते अपहरण सत्र आणि यावर राज्य सरकारची निष्क्रियता यावरून आमदार सचिन अहिर यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। त्यांनी थेट स्थगन प्रस्ताव मांडून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधलं असून यावर ठोस कृती करण्याची मागणी केली आहे। गेल्या 2 दिवसापासून या प्रश्नावरती स्थगन द्यावं अशी आम्ही विनंती करतो। कालही स्थगन घेतलं नाही। मी आजही माझ्याकडे हा स्थगनाची कॉपी आहे की तब्बल 36 दिवसामध्ये अवघ्या 36 दिवसामध्ये 80हून जास्त मुलं आणि मुली हे बेपत्ता होतं। हे काही शोभनीय नाही आहे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जर होत असेल तर सर्वसामान्य महाराष्ट्रामध्ये जे राहणारे नागरिकांना काय भयभीतचं वातावरण आहे हे तुम्हाला आपल्याला सर्वांना कळेल। आणि हे सिंडिकेट आहे म्हणजे एका बाजूला सरकार आमदारांवरती कारवाई विरोधकांवरती कारवाई करत असताना मूलभूत असलेल्या या जी एक गँग चाललेली आहे ती गँग कधी मोडण्याचं काम करणार आहेत। आणि ही जी लोक जी आहेत हे ठराविक त्यांचा नेक्सेस आहेत। सर्व अधिकाऱ्यांना ह्या गोष्टीतली माहिती असते कारण हे वारंवार हे पकडले जातात, परत बेलवरती बाहेर येतात आणि ह्याच्यावरती कडक कारवाई करणार आहेत की नाही करणार आहेत। आजच सकाळी मी सन्माननीय राज ठाकरे साहेबांचं पण ट्विट या विषयावरती बघितलं आणि हा भयानक परिस्थितीबद्दल त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे योगायोगाने राज्याचे गृहमंत्री पण आहेत, पण आम्ही 2 दिवसापासून स्थगन मांडतो का दिलं जात नाही? हे सरकारला हे आकडे लपवायचे आहेत का? आणि मग आज जर ट्विट आल्यानंतर ह्या प्रश्नाला आता वाचा फुटणार आहे आणि मी आता स्थगन दिलेलं आहे। 12च्या जे सभागृहाचं कामकाज तहकूब करून या विषयावर चर्चा व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आणि अपेक्षा आहे। मुंबईमध्ये ज्या प्रकारे मुलं बेपत्ता होत आहेत मात्र सरकार सातत्यानं तेच उत्तर देत आहे की मुलं सापडली आहेत त्यांना घरी नेलेले। हे खोटं आहे, हे खोटं आहे। कुठून निर्माण होत आहेत हे खोटं आहे। ह्याच्यामध्ये 2-5% बेपत्ता झालेत किंवा हरवलेत या घटना वेगळ्या आहे, पण हे एका प्रकारे किडनॅपिंग आहे ना। म्हणजे हे किडनॅपिंगच्या बद्दल तुम्ही जर असं बोलणार असाल की मुलं परत आली मग किडनॅपरने आणली तर मग त्याच्यावरती काहीतरी सौदा झाला का? ही सर्व गोष्टी आहेत आणि या मुलांना आणि मुलींना भीक मागायचा भाग पाडला जातो, विकले जात आहेत। आमचं तर असाही देखील एक माहिती आहे की परदेशातली पण गँग ह्याच्यामध्ये सक्रिय आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो आहे। काल हेमंत पाटीलांनी जे सांगितलं की दुर्दैवी आहे की सत्ताधारी जर आता असे बोलायला लागले त्यातूनच हे आपल्याला स्पष्ट झालेलं की नेमकं काय चाललेलं आहे। पीठासीन अधिकारी माननीय सभापती आणि उपसभापतींनी याचे चौकशीचे आदेश द्यायला पाहिजे कारण हा शेवटी परत आरोप आम्हा सर्व लोकप्रतिनिधीवरती येतोय। अर्थात खालच्या ज्या अधिकाऱ्यांच्या या चुकामुळे मला असं वाटते की पीठासीन अधिकारी बदनामी जर होत असेल तर हे योग्य नाही। बाजूला नक्षली जिल्हा आहे त्यामुळे सुरक्षेचा सुद्धा मुद्दा निर्माण झालेला असं हेमंत पाटलांनी म्हटलं। नक्कीच आहे, त्याला कारण असं आहे की उद्या भविष्यकाळामध्ये जर असं झालं तर कोण कुठच्या ओळखीने आलं आहे, कोण कोणाची शिफारस न येता जर असं शिरकाव जर करण्याचं काम जर विधान भवनमध्ये जर झालं तर कायदा आणि सुव्यवस्था आणि विशेषतः सर्वांची सुरक्षेचा विषय निश्चितपणे निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही। मुख्यमंत्र्यांकडेच आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा सरकारला धारीवर कालच त्यांची शायरी आपण सर्वांनीच ऐकलेली आहे आणि ज्या भावना त्यांच्या हे आहेत ह्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारीतल्या आमदारांच्या अनेकांचे आहेत, पण उशिरा का होईना त्यांना ह्याची जाणीव झाली की अशा प्रकारे राजकारण करून तो राजकारण जास्त वेळ टिकत नाही। समाजकारण आणि राजकारणामधला जो एक अंतर आता जो वाढलेला आहे तो त्यांनी मला असं वाटते प्रदर्शित करण्याचं काम त्यांच्या शायरीच्या माध्यमातून केलेलं आहे। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।